कल्चरल शॉक्स इन अमेरिका पार्ट 3. इकडे तुम्हाला ट्रॅफिक बघायला मिळणार नाही. त्याचं एक कारण असंही असू शकतं की इकडे पॉप्युलेशन खूप कमी आहे, पण इकडचे रूल्स वगैरे ट्रॅफिकचे रूल्स खूप चांगले आहेत. त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक की कुठेतरी खूप गाड्या जमा झाल्या आहेत असं तुम्हाला नाही बघायला मिळणार. त्यानंतरची गोष्ट अशी की इकडे हॉर्न सिस्टीम नाही आहे. तुम्हाला हॉर्न वाजवणं अलाउड पण नाही आहे आणि इकडे कोणी हॉर्न वाजवताना तुम्हाला दिसणार पण नाही, अनलेस अँड अंटिल तुम्हाला कुठली तरी इमर्जन्सी येत नाही किंवा ॲक्सिडेंटल सिच्युएशन क्रिएट होत नाही आहे की नाही आता हॉर्न वाजवल्याशिवाय ऑप्शन नाही आहे, तेव्हाच तुम्हाला अमेरिकेत हॉर्न वाजवलेला ऐकायला येईल. अदरवाईज तुम्हाला इथे हॉर्नचा आवाज येणार नाही. तर पेडेस्ट्रियन्सला इकडे फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते, म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते. इन केस रोड क्रॉस करायचा आहे तर तिथे एक बटन दिलेलं असतं क्रॉस करणाऱ्या लोकांसाठी. ते आपण प्रेस केल्यानंतर काही वेळानंतर आपल्यासाठी ग्रीन सिग्नल येतो आणि आपल्यासाठी रोड ओपन होतो. सो गाड्या थांबून जातात. त्या माणसानं रोड क्रॉस केल्यानंतर पुढच्या गाड्या क्रॉस करू शकतात. इकडे ओव्हरटेक सिस्टीम नाहीये गाड्यांना. तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. त्याची लेन सुद्धा सेपरेट असते ओव्हरटेक करण्यासाठी.